मी अजय माने, ABP माझा, मुंबई। विरार डहाणू मार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेचं काम सध्या वेगानं सुरू असून हे काम पुढील वर्षात पूर्ण होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली। या चारही मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर विरार ते डहाणू दरम्यान लोकल फेऱ्यांची संख्या वाढणार असून प्रवासाचा कालावधीही कमी होणार आहे। पश्चिम रेल्वेच्या उत्तरेकडील उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढवणं आणि प्रवाशांना अधिक वेगवान आणि विश्वासार्ह सेवा देणं हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे। या प्रकल्पामुळे उत्तर मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। आपल्या सोबत MRVCचे PRO उदासी सर आहेत, सोबतच इथले अभियंता सुद्धा आहेत। दोघांशी आपण गप्पा मारणार। सर, इम्पॉर्टंट हा सगळा प्रकल्प आहे, कारण की विरार ते डहाणू दोनच मार्गिका होत्या, त्याला आपण थेट 4 मार्गिका करतोय, तेही एकाच पुलावर, आणि हे वैतरणाचं पात्र आहे। कसं काम सुरू आहे? ये एक्चुअली ये जो ब्रिज नंबर 92 और 93 है, ये विरार से दहानू तक का जो क्वाड्रपलिंग प्रोजेक्ट है, 3rd और 4th लाइन का प्रोजेक्ट है, उसका पार्ट है। तो उसमें ब्रिज नंबर 92 जो है वो लगभग काम पूरा होने पे आया है, अगले 2 महीने में उसका कंप्लीट हो जाएगा। ब्रिज नंबर 93 जो अभी जिसके सामने से हम गुजर रहे हैं, ब्रिज नंबर 93 का भी काम हमारी प्लानिंग के हिसाब से हो रहा है, और इस साल के अंत तक या मार्च मोस्ट प्रोबेबली अगले 1 साल के अंदर ये ब्रिज नंबर 93 भी कंप्लीट हो जाएगा। हे सगळं जरी झालं तरी टेक्निकल गोष्टी ह्या सगळ्यात महत्त्वाच्या असतात। अभियंता आपल्या सोबत आहे, खरं तर कोवळाचं ऊन आलेलं आहे, पण तुमचं काम अतिशय जोमाने सुरू आहे। काय नेमकी टेक्निक वापरली जाते, कारण की या वैतरणाच्या पात्रात ही सगळे पूल उभारले जातात, तर काय नेमकी टेक्नॉलॉजी वापरली जाते? तो इसमें हमें बीच में जैसे वाडिव आइलैंड है हमारे पास 900 मीटर का, इसके दोनों तरफ ब्रिजेस हैं ऑलरेडी, रेलवे के ब्रिजेस जैसे आप देख पा रहे हैं, फ्रेट का है, ओपन लाइन है, फिर MRVC ब्रिज बन रहा है। तो दोनों तरफ हमको नया ब्रिज का कंस्ट्रक्शन करना था, जो कि वर्क इन प्रोग्रेस है। 92 ऑलमोस्ट कंप्लीट हो चुका है, 93 भी लगभग 50% कंप्लीट हो चुका है। नेमका हा प्रवास कसा असणार आणि कधी या गोष्टी पूर्णत्वास येतील हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ धनंजय सह, मी अजय माने, ABP माझा, डहाणू। वळूया पुढच्या बातमीकडे। मुंबई विमानतळावर 2 विमानांचे पंख एकमेकांवर आदळल्याची